कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. गोवा विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेलं व महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेले विदेशी मद्य जप्त केलंय. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून वाहनासह एकूण 10,58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील मोसम गाव हद्दीत पाचल ते मलकापूर रोडवर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आलाय. यावेळी मारुती सुझुकी कंपनीची इको MH02 CW 4904 या वाहनातून कागदी बॉक्समध्ये साठवलेले 750 मिलीच्या विविध ब्रँडच्या एकूण 720 बाटल्या विदेशी मद्य आढळून आले. या प्रकरणी दिलीप विकास मोरे वय 35 राहणार मीनाईनगर ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि अक्षय महादेव पाटील वय 29 राहणार राजारामनगर साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत जप्त केलेली विदेशी मद्याची किंमत 6,33,600 रुपये असून वाहनाची किंमत 4,25,000 रुपये. सदरची कारवाई आयुक्त राजेश देशमुख, सहायुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली आहे. या पथकात दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, RM पाटील, PS डोईफुडे, प्रसहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास शिरतोडे तसेच जवान मारुती पवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलर, राहुल कुटे आदींचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक YN फटांगरे करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.